नीट परीक्षेनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होते आहे। प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून यंदाचं नवीन शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे। अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशासाठी 4 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर या कालावधीत समुपदेशनाच्या एकूण 3 फेऱ्या पार पडणार आहेत। या प्रक्रियेतील पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 22 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। समुपदेशनाच्या 3 फेऱ्या पार पडणार आहेत। उद्यापासून पहिली फेरी सुरू होणार आहे। नीट परीक्षेनंतर समुपदेशन उद्यापासून सुरू होणार आहे। 4 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान या तीनही फेऱ्या पार पडतील आणि या 3 फेऱ्या पार पडल्यानंतर प्रवेशाला सुरुवात होणार आहे। आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। यंदाचं नवीन शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। 4 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंत समुपदेशनाच्या 3 फेऱ्या पार पडणार आहेत आणि या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जाणार आहे। त्याचबरोबर नीट परीक्षा, आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे वादात सापडली होती, त्यामुळे आता पुढची प्रक्रिया सुद्धा थोडीशी उशिरा होते। विशाल पाटील आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। विशाल, नीट परीक्षेनंतर समुपदेशन उद्यापासून सुरू होणार आहे, 3 फेऱ्या पार पडणार आहेत, कशी असेल ही प्रक्रिया? कारण अगोदरच या सगळ्या प्रक्रियेला विलंब झाला आहे। नक्कीच नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर हा सगळा प्रकार जर पाहायला गेला तर आता उशिरा सुरू होतोय। त्यामुळे यंदाचं नवीन शैक्षणिक सत्र हे 8 सप्टेंबर पासून सुरू असणार आहे। 4 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान समुपदेशन याचे 3 फेऱ्या ह्या पार पडल्या जाणार आहेत आणि विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 22 ऑगस्ट पर्यंतची मुदत जी आहे ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे 3 फेऱ्यांमध्ये हे सगळे समुपदेशन जे हे पार पडेल। ज्या पद्धतीनं नीट परीक्षा पेपर फुटीनंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आली, त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आता उशिरा न होताना पाहायला मिळते। विनंती। धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्स बद्दल।